पाहिजे तुम्हाला विचार पडला असेल की साक्षीताई कुठे येते. सर्वाशीन मुलगी बसली जेवायला. मम्मीला नवीन मोबाईल घ्यायला आलो होतो. मम्मीला माहिती नाही ती आली असं. बाय 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 बाय. लवकरच. तर मंडळी आता वाजले सकाळचे 7 आणि गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चाललोय सुरगाण्याला. माहिती आहे तुम्हाला विचार पडला असेल की साक्षीताई कुठे येते. तर ती येते सुरगाण्याला. काय म्हणतात सासरी येते, माहेरी येते, सासरी न जाता. म्हणजे गेली होती काल, आज सकाळी परत आली. ती कधीची सुरगाण्याला नव्हती आली, मग त्यामुळे ती येते आता. आणि आता निघू आपण. आणि मग तुम्हाला सुरगाणा गेली की भेटते. खूप झोप येते, पण आता काय दुकान उघडायचे म्हणून लवकर जावं लागतंय. चल. मंडळी आता 9:30 वाजले, म्हणजे 9:45 होत आले. आणि मला एक साधारण अर्धा तास झाला येऊन. 9 वाजता आलो आम्ही सगळे. आणि आले सगळं आवरलं. गाईने पूर्ण म्हणजे खाली खराब करून होतं, ओटा वगैरे धुतला, दिवाबत्ती सगळं केलंय. आणि तर चहा पिते आणि मग तुम्हाला भेटते घरी गेले की. खंडू बाबा जेव्हा पण आले ना पहिले विचारायचे मोठी दीदी बरी आहे का. बोलवर बोलली नाही का तू. मग त्या दिवशी बाबांनी माझ्याकडनं फोन लावून मागितला साक्षीताईशी बोलायला. मग त्यांना आता आल्याला सांगितलं ना, ती आली. भेटायला आली ती सगळ्यांना दुकानात. मग आपली आपल्या काकाची जुने गिऱ्हाईक आहेत ना, मग तुमच्या आजोबापासून आले आता मग दिला. तर मंडळी या जेवायला. आजचा असा मस्त छान मेन्यू आहे. आणि इकडे सासरवाशीन मुलगी बसली जेवायला. चालू द्या. आणि आज वरण भात, आळूवडी आहे. तिला कधीची आळूवडी खायची होती, मम्मीच्या हातची तिला खायची होती, त्याच्यामुळे आज मम्मीने आळूवडी बनवली आहे. आणि पानं आणलेले होते ऑलरेडी म्हणून झाले. आणि आज सोमवार पण आहे. आणि घरचं खाण्यात जे सुख असतं, आता 2 दिवस बाहेर खाल्लं, पण आज जे घरी खाण्यात जे सुख आहे ना ते वेगळंच आहे घरचं जेवण. तर जेवण करते आणि मग तुम्हाला भेटते. आणली तुझी चप्पल कुठे आणली. गाडीतच असेल काय माहिती. तर मंडळी आता आम्ही चाललोय कुठे चाललोय तुम्हाला सांगतेच पुढे मी व्लॉग मध्ये. साक्षीताई दुकानात बसली, त्याच्या आधी आम्ही दोघे जाऊन आलो, तेव्हा काही शूट नाही घेतलं. आणि आता जेवण झालंय. आणि आज काका पण आलेत. बिचारा काकांचे पण शेतातली लावणी चालू होती, कामं चालू बिचारांचे, थकलेत. चला येतो आम्ही बघून घेऊनच येतो. चला. तर मंडळी मगाशी तुम्हाला बोलले मी कुठेतरी चालले. तर येस, मम्मीला नवीन मोबाईल घ्यायला आलो होतो. मम्मीचा नवीन फोन खराब झाला होता, त्यामुळे तिला घ्यायला आलो. मम्मी फुल खुश आहे नवीन मोबाईल बघून. आणि मयूरदाचा फ्रेंड होता आणि आम्ही एकच हेच आहेत. आता त्याचं ओमचं काय नाव आहे तुझ्या दुकानाचं. सिया मोबाईल म्हणून एक नवीनच शॉप ओपन केलं आहे, त्याच्याकडे मोबाईल घ्यायला आलो. त्यांच्याकडे 2 वर्षाची वॉरंटी पण आहे. मोटोरोला घेतला. छान छान. आवडला का तुला. कवर काढा ना. कवर काढ त्याचं, काढूनच. हे बघ, तिचा फोन चार्ज नव्हता होत, त्याच्यामुळे नवीन फोन घ्यावा लागला. हे काढ, वरचं प्लास्टिक काढ. काढ हे असं काढायचं असतं.
चांगलं आहे. ऑन करता येईल का? हा, चालेल. सगळी काका पण आहेत, काका काकू सगळेजण आपले व्लॉग बघतात. तर काकांची फार इच्छा होती की दाखव आपलं थोडं प्रमोशन करायचं. तर हेच तुम्ही बघून घ्या दुकान. इथून स्टँडवरून येताना जे पण सुरगणाचे मंडळी असतील, जे पण व्लॉग बघत असतील, तर तुम्ही नक्कीच या काकांकडे मोबाईल घेण्यासाठी. काही रिपेअरिंग वगैरे सगळ्या गोष्टी होत्या इथे. तर मंडळी करकरीत नवनवीन फोन आला आहे. मग अशी जाताना मी गेली होती, दुकानात होती, पण आता मी दुकानात आहे, ती आली असं. तर थोडंसं काम तिच्या फोनवर होतं, त्याच्यामुळे तिला जावं लागलं आणि मी आले परत. मोबाईल घेतलं, पार्टी द्या. पार्टी द्या हो शंकर भाऊ. पार्टी काय हेडफोन मला भारी आहे, मला आवडले. मम्मीने घेतले फ्री. जेवायचं दाखवा. मम्मीने घेतले का? इकडे वहिन्याचे इकडे काय जेवायचं दाखवा, पळून जा. उघड का फोन? हा ना, जेवायच्या तासात पळून जाताना पुढे चिकवायच्या दाखवा, पटकन येतात. उद्या जेवायचं सोडून देतात. पुढच्या आठवड्यात बसून नाही येणार मी. बरं का बरं? जेवायला बोलतो म्हणून. तर मग अशी तुम्हाला तसा फोन दाखवला, तोच फोन घेतला. बघा, येतेने पैसे लावले. बघू फोन. कवर पण होतं लावलेलं जेव्हा ओपन केलेला. आणि छान असा मोटोरोलाचा फोन घेतलाय. आणि त्याने छान डिस्काउंट करून हो, डिस्काउंट पण करून दिलं. हा, हेडफोन पण दिले. आणि त्याचबरोबर मम्मीचा फोन आहे ना पूर्ण खराब झाला. तर 8-15 दिवस वाट बघितली आम्ही, रिपेअरिंग पण केलं, पण तो काही चालूच नव्हता होत. त्याच्यामुळे मग म्हटलं घेऊनच टाक. मोबाईल विसरून गेली तिथं. हा, 2-3दा रिपेअर पण केला तो, पण नाहीच झाला. मग शेवटी ऑप्शन होता, कारण ती दुकानात पण बसते, तर मग पटकन इमर्जन्सी कॉल करायला लागतोच तिला फोन. म्हणून आयफोन वापरते. आणि कोणते वाले हेडफोन जे बसतात ना, एक नंबर असतात. आपल्याकडे पण होते, पण ते लाइटनिंग वालेच होते सगळे आयफोनचे ना? तीच आहे. आणि आज तर काही दिवसभर शूट नव्हतं केलं, डायरेक्ट आता शूट करते मी. आता बघू कसं, आता मी ते जेव्हा व्लॉग एडिट करेल तेव्हाच कळेल की आता कसे काय व्लॉग जातील. बघू पुढे तसं. फोन आवडला का? छान आहे. मस्त वाटलं. तिच्यापेक्षा जास्त समीक्षा जास्त खुश होईल तो फोन बघून. समीक्षा जास्त खुश होईल. त्याला कालच बोलली मी, ती म्हणे मोबाईल घेऊन घे म्हणली. एकदम क्लिअर येईल चंचलचा फोटो. असं घेऊ. असं वाटतं माझ्या आयफोन पेक्षा मी क्लिअर फोटो येत असेल. किती छान आला, किती छान फोटो आला. आयफोन घेस. किती मस्त आला बघ. येईल एक दिवस असा येईल की त्या दिवशी आयफोन घेऊन देऊ. आयफोन पण मम्मीची खूप इच्छा आहे. मम्मीची खूप इच्छा आहे, एक दिवस घेऊ, नक्कीच घेऊ. तर मंडळी, या जेवायला दुकान वाढवून मी घरी आले. आणि आज मस्तपैकी आम्ही बनवला आहे पनीर रोल, जसं तुम्हाला मागे बी एकदा दाखवलं होतं ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळी पुलाव बनवला होता, पावभाजी. सासरवाशीन आल्यात त्याच्यामुळे मम्मीची खूप इच्छा आहे. मम्मी बोले तिला बनवून खाऊ घाल, तिला आवडेल ते, म्हणून बनवलंय. फ्रँकी बनवलाय, पनीर फ्रँकी. खाऊन बघ कसा झाला सांग. हा, ते आता इकडे ते बटर पेपर वगैरे नाही भेटत, त्याच्यामुळे ते एवढं हे नाही करतायत. सांगा झाला. हेल्दी आहे. गव्हाचं पीठ वापरलंय आणि त्याच्यात जी स्टफिंग टाकले ना पनीर, जर त्याच्यात मग कमी ऑइल आणि जास्त भाज्या टाकल्या आहेत ना, चांगलं लागतंय ना. आता मस्त बनवते. पास आवडलं तर बनवू मस्तपैकी आणि मग खाऊ. गुड इव्हिनिंग. तर मंडळी, आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आज खूप दिवसानंतर मी इकडच्या घरी आले. आज आहे फ्रायडे. काकांनी जेवायला बोलवलं आहे. आज माझा बिर्याणीचा प्लॅन होता, पण काकांनी बोलवलं असल्यामुळे मला इकडे यावं लागलं. तर मग काका बोलले तू बनव भाजी असं. तर मग वहिनी आहे, तर वहिनींना पण मदत होईल. तर इकडे आले. बघू आज काय बनवतो, असं तुम्हाला बघायला मिळेलच. मी तुला कुठंच नेणार नाही मी फिरायला. उघडता येतं का तुला? उघड दरवाजा, उघड. बापरे, पोरगड्याला खुर्ची बिर्ची घेऊन आला.
खूप लांब आहे दर. हा हा हा. अगो बाई एवढा हुशार झाला. पप्पी दे. अगो बाई एवढा हुशार झाला तू. हो ना. समीक्षा आली आहे. चला हा दादा बॅगेच सोडून दे तुझी. चल ना घे ना. तर समीक्षा आली आहे सुरगाण्याला. मम्मीला माहिती नाही ती आली असं. बघूया मम्मीचं रिॲक्शन काय. म्हणजे मम्मीला माहिती होतं आधी. उघड तर मम्मी पिशवी तर मम्मीला माहिती होतं आधी की समीक्षा येणार आहे असं. पर पहिले मम्मीला सांगितलं आम्ही की समीक्षा येणार आहे असं. आणि नंतर मग सांगितलं की तिला गाडीच नाही भेटते त्याच्यामुळे ती नाही येते, ती उद्याच येणार आहे असं. उद्या पण फिक्स नाही असं सांगितलं मी. आणि मी साक्षराही सांगून ठेवलं का तू मम्मीला सांगू नको, चल ना मला तिकडे राहू दे बॅग इथेच. तर आज आहे ना काकांकडे जेवायला आहे दीपक काकांकडे. आज नॉनव्हेज होतं तर काका बोलले तिकडे. आणि आज माझा बिर्याणीचा प्लॅन होता. म्हटलं बिर्याणी बनव तू पण येते इथं. पण मग काका बोलले तिकडे या आणि तिकडेच बनव भाजी असं. तर मग काका मग सगळे आम्ही तिकडेच आहे काकांनी. आणि मम्मी पण तिकडच्याच घरी आहे. मोबाईल बघायला आली का तू? एवढं स्वेटर बिटर घालून आली तू. थांब पहिले मी जाते मग तू ये मध्ये. काय तिला नाही माहिती मी इकडे आली असं. जेवणात बसत होतो आता. बरं झालं. सरप्राईज होतं तिच्या मम्मीला. कोण आलं? दीदी दीदी आई मोक्षिका ये ये ना. कोणासोबत आली? तर मंडळी या जेवायला आज मस्त मटण आहे आणि सोलकढी आहे. साक्षीताई स्पेशल सोलकढी आहे. छान असं. पिऊन बघ कशी झाली. मी पण पिऊन बघते. असं झालं 5. मी पिली याच्या आधी पण. छान छान. तर सासरी आहे असं का डायरेक्ट. बघा म्हणजे तुम्हाला सासरी बोलवलंय चक्कर मारायला. नाही का चक्कर मारून ये. चार्जर ठेव ना तुझ्या खिशात. चला काहीच कारवा नाहीये. चला तर जेवण झालंय आहे. तर मंडळी तुम्ही बघितलं आम्ही रिसॉर्टला गेलो होतो आणि रिसॉर्टवरून नेक्स्ट डे मंडेला मॉर्निंगला आम्ही सुरगाण्याला आलो. मी साक्षीताई आणि मम्मी. मयूरराधा होता जोडीला आमच्या. आणि त्याचबरोबर ती कधीची आलेली नव्हती सुरगाण्याला त्यामुळे ती सुरगाण्याला आली. आणि त्याचबरोबर रिसॉर्टचं जे व्लॉग्स होते ते इथेच एंड होत आहेत. आणि मजा केली, एन्जॉय केला आम्ही. खूप मजा पण आली. आणि तुम्हाला हे व्लॉग्स कसे वाटले कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ टाकला तो कंबाईन व्हिडिओ आहे. म्हणजे 2-3 दिवस मी जे शूट केलं ते सगळं टाकलं एकाच व्लॉगमध्ये. तर असं काही होतं. आणि उद्यापासून जे व्लॉग आहे ना त्याच्यात पण धमाल असणार आहे. सो ते पण व्लॉग बघायला विसरू नका. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.